पावसामुळे रोडची अशी बेकार कंडिशन झाली आणि कोंबड्यांच्या खाद्याची गाडी आलती ना डायरेक्ट पोलवर गेली. म्हणजे आज आपलं काय झालं माहिती का, चारण्याची कोंबडी आणि बारण्याचा मसाला होता वाचलाय. तर मित्रांनो इकडं आपलं आहे ना फ्लावरला पहिलाच डोस टाकायचं काम चालू आहे बरं का. म्हणजे आपण आपली फ्लावर लावून आता 7 दिवस झालेले आणि आपल्या फ्लावरला आपण पहिलाच डोसा युरियाचा टाकू राहिलोय. आपण या प्लॉटमध्ये टोटल आहे ना 32,000 रोपं लावणार आहे बरं का फ्लॉवरची. आणि त्याचबरोबर व्हरायटीचा विचार केला तर 15-22 व्हरायटी लावतोय आपण. आता 15-22 व्हरायटीचा विचार केला ना, खरी उन्हाळी व्हरायटी बरं का, पण ती आपण पानकाळ्यामध्ये पण लावतोय. तर इकडे पक्ष्यांसाठी खाद्याची पण गाडी आली होती आणि पावसाने रोड खराब झाल्यामुळं आहे ना ती गाडी सरकली डायरेक्ट पोलवर गेली. म्हणलं चायला आपल्या पहिल्या लॉटचे पैसे इकडे पोल नीट करता करता जाते काय नो पण ड्रायव्हरने ना एकदम मस्तपैकी गाडी बिडी काढून घेतली. आणि चायला शेती काय सोपी नाही बरं का, असे संकट राहत्या. म्हणजे एकच संकट झालं दुसरं संकट त्यात, पण शेतकरी काय गावारणारा माणूस नाही. एवढ्या किती पण संकट सामोरे जायला तयार आहे बरं का. आज आपल्या शेड व व्हिजिटसाठी ना खडकेश्वरा कंपनीचे संगमनेर ब्रांचचे साहेब आले होते, म्हणजे मॅनेजर साहेब आले होते. ते म्हणे आपला लॉट आहे ना एकदम मस्त बसलेला आहे, म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका, आपण सक्सेसफुली आपला लॉट आहे ना काढणार आहोत, त्याच्यामुळे तुम्ही ना लोड घेऊ नका, आम्ही आहे म्हणे. तर मग इकडे आपल्याला आहे ना खास पाहुणे मंत्रवरून भेटण्यासाठी आले होते बरं का. मग त्यांनी आपली कांदा चाळ आणि शेड त्यांना फिरून दाखवली. आणि मग इकडे आपल्याला आहे ना आपण दुसरा प्लॉट लावणार आहे फ्लॉवरसाठी, ते रोप बुक करायचं होतं. त्यासाठी आपण एक नर्सरीमध्ये गेलो आणि रोप वगैरे बुक करून टाकलं. म्हणजे एवढे 4-5 दिवस आपण लागण चालू